लाखो रुपये पगार असलेल्या शिक्षकांना अतिरिक्त काम नको. शेतकरी पुत्र चंद्रशेखर गौडी यांची जिल्हा कचेरीसमोर प्रतिक्रिया. जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने दिनांक 25 सप्टेंबर रोजी अतिरिक्त काम नको, आम्हाला मुलांना फक्त शिकू द्या अशी मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखो रुपये महिना पगार घेणाऱ्या शिक्षकांनी मोर्चा काढला. तर जगाचा पोशिंदा शेतकरी मात्र आपल्या शेतीत कितीही अतिरिक्त काम करून कर्जबाजारी होऊन पीक घेतो, मात्र त्या अतिरिक्त कामाकडे कुणीही लक्ष का देत नाही. मेहनत घेत अडचणींचा सामना करून सुद्धा शेतकरी आपल्या पिकांची स्वतः किंमत लावू शकत नाही. त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या या अडचणींना कोणी का समजून घेत नाही, असा प्रश्न शेतकरी पुत्र चंद्रशेखर गौडी यांनी दिनांक 25 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा कचेरी समोर पत्रकारांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे. नमस्कार, मी चंद्रशेखर गौडी, शेतकरी पुत्र. आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षक लोकांनी अतिरिक्त ताण पडत आहे म्हणून मोर्चा काढला. एकाकडे त्यांना लाख रुपये पगार असतानाही त्यांना मोर्चा काढावा लागतं ताण कमी करायसाठी. एकाकडे शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हटला जातो. तो आपला शेतात दिवसभर राबतो आणि दिवसभर राबतानाही त्याला कधी काळी रात्री शेतात राबावं लागते. त्याला तो कधी ताण वाटला नाही किंवा ताण झाला नाही, आणि त्याला होत असेल तर तो कधी आपला ताण झाला म्हणून मागणी करत नाही. त्याच्या भावाला मालाला भाव नाही आहे. पिकवलेलं योग्य तरी त्याला विकता येत नाही. एकीकडे हे परिस्थिती असताना दुसरीकडे मजूर हा दिवसभर राबराब राबतो, परंतु त्याला योग्य त्याचा मजुरी मिळत नाही आणि तो उपाशीपोटी राहतो. ज्याला शेतकऱ्यांनी पिकवलेलं मुबलक धान्य मिळतं, पूर्ण हे मिळतं, ते लाखो रुपये घेणारे मोर्चे काढतात. परंतु शेतकऱ्यांनी जर शेतकऱ्यांच्या मालाला 10 रुपये अतिरिक्त जर मिळाले तर हेच शिक्षक ओरडोरड करतात की महागाई वाढली. मग एकीकडे तुम्हाला महागाई भत्ता मिळतो, एवढाले पगार वाढून मग तुम्हाला जर हा अतिरिक्त ताण होत असेल तर मग शेतकऱ्यांनी काय करावं? एकाकडे शेतकरी हा जगांचा पोशिंदा म्हटला जातो. मग त्याला कुठेतरी तुम्ही त्याचा विचार करणार आहात की नाही? आणि माझं या शिक्षक बांधवांना आव्हान आहे, कधीतरी तुम्ही आमच्या शेतकऱ्यावर बोला. कारण ज्या शेतकरी ही अर्थव्यवस्था 65% हा शेतकरी असताना मोठी एक अर्थव्यवस्था हा शेतकरी चालवतो, आणि त्याच्याच मुलाला हे शिकवत असताना त्या मुलांकडे कुठलं लक्ष देत नाही, लाखो रुपये पगार घेतात. याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. आणि अतिरिक्त ताणासोबतच शेतकऱ्यांचंही अतिरिक्त ताण कमी करा म्हणून शासनाकडे आपण मागणी करावी, अशी मी आपल्याला विनंती करतो.